जय जिनेंद्र सर्वांना। याआधी आपण रागी मुद्दे रेसिपी बघितलेलो, त्याचंच आपण आता रागी मुद्देचं पुरण म्हणून वापरून चपाती करणार आहोत। माझ्या मिस्टरांना रागी मुद्दे हवे होते आणि माझ्या मुलीला ते नको होतं दियाला, त्यामुळे मी त्याच मुद्देचे चपाती आणि आमरससोबत सर्व केले आणि एकदम छान लागते। तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करा। आता मुद्देसाठी आपण कढईमध्ये 1.5 कप पाणी घेतले, त्यामध्ये इथे दाखवल्याप्रमाणे अर्धा वाटी पाण्यात 2 चमचे नाचणीचं पीठ घालून आपण स्लरी बनवून त्या पाण्यात ओतून घेतले। नंतर राहिलेलं पीठ घालून छान वाफवून घेतले 5 मिनिटं। आता ते तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं मळून घ्यायचं आहे। आणि आता नेहमी चपातीला जसं आपण कणिक मळून घेतो तसंच थोडं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि आता पुरणसारखं आपण भरून घ्यायचं आहे ते नाचणीच्या पिठाचे मुद्दे। आणि एवढी छान मऊ लुसलुशीत चपाती होती ह्याची, आणि ह्याच्याबरोबर आमरस आणि चपाती, काय मजा येते जेवणाची। करून बघा तुम्ही, छान लागते। जशी चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे मी तूप लावून भाजून घेतले। ट्राय करून बघा। नाचणी अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि लहान मुलांसाठी तर एकदम चांगलंच आहे हे, मोठ्यांसाठी, डाएट करणाऱ्यांसाठी। माझ्या घरी मी सारखं बनवते हे रागी मुद्दे, पण हे चपाती पहिल्यांदाच ट्राय केले मी। ह्या नाचणीच्या चपातीबरोबर मी आमरस, आमटी, वरण भात, दुधीची भाजी, दुधी भोपळ्याची, टोमॅटो, कोशिंबीर